2021च्या मुख्य परीक्षेचा सोशियोलॉजी ऑप्शनलचा पेपर 2 आपण पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 1A. Caste system studies in India have been dominated by book view initially. How did the entry of field view bring about the balance in the study of Indian caste system? या प्रश्नामध्ये जेव्हा बुक व्ह्यू असं सांगितलं त्यावेळेला आपल्याला सिलेबस मधली दोन नावं हमखास आठवली पाहिजेत. एक आहे जी.एस. घुर्रे आणि दुसरं आहे लुईस डिमॉन्ट. या दोघांचा अभ्यास आहे कल्चरल सिस्टीमला सेंटरला ठेवून. घुर्रे सरांनी कास्ट सिस्टीमचे 6 फीचर सांगितले. लुईस डिमॉन्ट होमो हायरार्कस मध्ये प्युरिटी अँड पॉल्युशनची कन्सेप्ट कशी प्रिन्सिपल आहे हे दाखवतो. आणि जेव्हा युपीएससी फील्ड व्ह्यू बद्दल बोलते तेव्हा फील्ड व्ह्यू मध्ये काय काय येतं तर पहिलं सगळ्यात महत्वाचं आर्ग्युमेंट येतं एम एन श्रीनिवास यांचं. त्यांचं म्हणणं काय होतं की कल्चरली जशी कास्ट सांगितली तशी नाहीये. 2 टाईपच्या हायरार्की आहे, एक सेक्युलर आहे आणि एक नॉन सेक्युलर आहे. नॉन सेक्युलर हायरार्की बद्दल बुक व्ह्यू बोलतो, परंतु सेक्युलर हायरार्की बद्दल एम एन श्रीनिवास बोलतात. आणि एम एन श्रीनिवास यांनी कुणाची पद्धत वापरली तर वेबरची पद्धत वापरली, ट्रिनिटेरियन मॉडेल. तीन डायमेन्शन्सवर अभ्यास. हे सगळे आर्ग्युमेंट्स क्वेश्चन नंबर 1A मध्ये येणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B मध्ये विचारले व्हॉट डज डॉक्टर आंबेडकर मीन बाय द कन्सेप्ट ऑफ एनिहिलेशन ऑफ कास्ट. पुस्तकच आहे या नावाचं डॉक्टर आंबेडकरांचं. आणि एनिहिलेशन ऑफ कास्टचा फक्त पॉलिटिकल किंवा इकॉनॉमिक अंडरस्टँडिंग घेऊन डॉक्टर आंबेडकर थांबत नाहीत, तर त्याचा खरा सोशल सेन्स जो आहे तो आंबेडकरांना समजलेला आपल्याला एनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये दिसतो. एनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात तुम्ही रिझर्वेशन इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह देऊन कास्ट इरेडिकेट होणार नाहीये भारतातून, तर इंटरकास्ट मॅरेजेसला प्रमोशन दिल्यामुळे एनिहिलेशन ऑफ कास्ट होईल. अशा प्रकारचं आर्ग्युमेंट क्वेश्चन नंबर 1B मध्ये येणं अपेक्षित होतं. क्वेश्चन नंबर 1C मध्ये डिस्कस डिफरंट फॉर्म्स ऑफ किनशिप सिस्टीम इन इंडिया. यामध्ये नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, मिडल इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया अशा प्रकारचा एक अप्रोच वापरला तरी चालतोय. त्यानंतर पॅट्रिआर्कल कुठे आहे, मॅट्रिआर्कल कुठे आहे आणि न्यूट्रल कुठे आहे अशा प्रकारचा अप्रोच वापरला तरी या प्रश्नाचा अंडरस्टँडिंग होत होतं. त्यानंतर फॉर्म्स विचारले. फॉर्म्स मध्ये अजून एक फॉर्म आहे की किनशिप सिस्टीमचा फॉर्म कमी होत चाललाय का, म्हणजे आत्ते भाऊ, मामे भाऊ इथपर्यंत ठीक आहे, परंतु मामाचा अमुक तमुक हे सगळं आता तितकं सिग्निफिकंट राहिलेलं नाहीये. आणि त्याचं प्रमुख कारण काय सांगता येईल आपल्याला, अर्बनायझेशन. पहिलं इंडस्ट्रियलायझेशन, नंतर अर्बनायझेशन, नंतर ग्लोबलायझेशन. हे जे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ह्या सगळ्या चेंजेसमुळे किनशिप सिस्टीमचं महत्व कमी झालंय का. परंतु त्याच वेळेला काही थिंकर्स आहेत त्यांनी किनशिप सिस्टीमचं महत्व वाढले असं सांगितलंय. त्यात एस.सी. दुबे आहेत, इरावती कर्वे स्वतः आहेत. या सगळ्या थिंकर्सने अभ्यास करून काय दाखवला की किनशिप सिस्टीमचं महत्व कमी नाही झालंय, वाढलेलं आहे. बरं, यंग अँड विल्मोट जी सिमेट्रिकल फॅमिली म्हणतात अशा प्रकारची किनशिप सिस्टीम तयार झाली आहे का नवीन भारतामध्ये, याबद्दल काही आर्ग्युमेंट्स येणं अपेक्षित आहे. नॅशनल फॅमिली हे सर्वेने दाखवले 67% फॅमिलीज या न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, परंतु त्या फक्त स्ट्रक्चरल न्यूक्लिअर आहेत का, की फक्त वेगळे राहतात परंतु कुठलंही काम अडलं असेल, काही फंक्शन्स असतील तर फॅमिलीला पहिलं किनशिप सिस्टीमला जास्त महत्व दिलं जातं, म्हणजे लग्नामध्ये मामाचं महत्व असेल इत्यादी इत्यादी. हे सगळे चर्चा क्वेश्चन नंबर 1C मध्ये आपल्याला करता येण्यासारखी होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1D. Critically examine briefly the phrase little republics used to denote India's villages. Little republic ही फ्रेज ही ट्रॅडिशनल सोशियोलॉजिस्टने वापरलेली आहे. बहुतेक मेयोने वापरली. मेयो हा भारताचा व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल होता. त्याने इंडियन विलेजेसला लिटल रिपब्लिक्स म्हणतं की त्यांच्या लेवलला सगळ्या त्यांच्या गरजा फुलफिल होतात आणि वायडर सोसायटीशी गावांचा संबंध नाही, अशा प्रकारचा आर्ग्युमेंट लिटल रिपब्लिक मध्ये होतं. परंतु याचा काउंटर व्ह्यू कोणी मांडला तर पहिलंच नाव आहे जी.एस. घुर्रे. जी.एस. घुर्रेंनी काय दाखवलं की हे साधू आहेत, साधू वेगवेगळ्या गावांमधून या गावांमधून त्या गावांमधून जातात, या अर्थी एक कम्युनिकेशनचा चॅनल आहे, त्यामुळे हे लिटल रिपब्लिक नाहीत. त्यानंतर एम एन श्रीनिवास यांनी ट्रायबल हार्टचा अभ्यास केला.
हार्ट्स बाजाराचं ठिकाण आहे, तिकडे आठवड्याला लोक एकत्र जमतात. जर रिपब्लिक आहे तर लोक कशी एकत्र जमतील शहरांच्या ठिकाणी? किंवा एम एन श्रीनिवास म्हटले की गावांनी शहरांच्या अन्नधान्याची गरज भागवली आणि शेतकऱ्यांची जी अवजारांची वस्तूंची गरज होती ती शहरांनी भागवली. हे सगळं काय दाखवतं की गावं ही लिटल रिपब्लिक्स नव्हते. हे 10 मार्काच्या प्रश्नामध्ये इतकं मटेरियल सफिशियंट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कास्ट लाईक फॉर्मेशन्स आर प्रेझेंट इन नॉन हिंदू रिलिजियस कम्युनिटीज ॲज वेल. पहिल्यांदा तुम्हाला नॉन हिंदू रिलिजियस कम्युनिटीज कोणत्या? मग त्यात मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, ट्रायबल्स आहेत, यांचे उल्लेख करावे लागतील. आणि कास्ट लाईक फॉर्मेशन्स, कास्ट लाईक फॉर्मेशन म्हणजे असं कुठलंही फॉर्मेशन जिथे ॲस्क्राइब्ड स्टेटस मॅटर करतो. कास्ट इज क्लोज सिस्टीम असं मॅक्स वेबर म्हटले. क्लोज सिस्टीमचे डेफिनेशन काय आहे? सिस्टीम वेअर स्टेटस अँड रोल्स आर डिफाइंड बाय युअर बर्थ. मग आता लार्ज स्केल कन्व्हर्जन जे झालं हिंदूमधून इतर धर्मांमध्ये, 1956चं धर्मांतरण हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, परंतु त्याच्या आधी भरपूर धर्मांतर झालेली आहेत. त्यांचे स्टेटस तसेच राहिले. त्यामध्ये मुस्लिमांमध्ये देखील जर समजा दलित मुस्लिम झाला असेल तरी सुद्धा त्याचा स्टेटस तोच आहे, तो शरीफ नाही होऊ शकत असं. त्यानंतर ख्रिश्चन कन्व्हर्टेड दलित ख्रिश्चनांचे प्रश्न मागच्या वर्षीच्या मराठी साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष होते त्यांनी मांडलेले आहेत, ते स्वतः ख्रिश्चन. हे सगळे आर्ग्युमेंट्स हे या प्रश्नामध्ये येणं अपेक्षित होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज आयडेंटिटी पॉलिटिक्स? डिस्कस द मेन ट्रेंड्स इन दलित मुवमेंट्स इन इंडिया. व्हॉट इज आयडेंटिटी पॉलिटिक्स? आयडेंटिटी पॉलिटिक्सची डेफिनेशन अगदी व्यवस्थित करता यायला हवी. आयडेंटिटी पॉलिटिक्स इज द रन फॉर पॉवर बेस्ड ऑन आयडेंटिटी. आयडेंटिटीमध्ये कोणकोणती येते? लँग्वेज येते, रिलिजन येतो, रेस येते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आयडेंटिटीजवरचं पॉलिटिक्स काय आहे आणि दलित मुवमेंटमधले ट्रेंड काय आहेत? दलित मुवमेंटमधला सगळ्यात महत्वाचा ट्रेंड जो आता ऑब्झर्वेबल आहे तो सुरुवातीला दलित मुवमेंट जी तयार झाली ही सत्याग्रही मार्गाने डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झाली. स्वतंत्र देशामध्ये देखील सत्याग्रही मार्गाने चालू राहिली, परंतु 1975 हे वर्ष दलित चळवळीतलं खूप महत्वाचं, जेव्हा दलित पॅन्थरची स्थापना झाली. दलित पॅन्थरने व्हायलन्स आणला, व्हायलन्सचा जस्टिफायबल यूज, की जर समजा एक्सप्लॉयटेशन होतं दलितांचं तर व्हायलन्स वापरला गेला पाहिजे काउंटर वेट म्हणून, अशा प्रकारचं. त्यानंतर अजून एक की दलितांचं पॉलिटिकल मॉबिलायझेशन. बहुजन समाज पार्टी या पक्षाचं महत्व नॅशनल लेवलला पण खूप आहे आणि सोशलॉजिकल अभ्यासामध्ये देखील आहे. दलित महिला एका राज्याची नाही, देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनते. ही गोष्ट सोशलॉजीच्या दृष्टीने फार सिग्निफिकंट आहे. परंतु त्याच वेळेला 2000 नंतर आत्ताचं जे पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये दलित मुवमेंट, दलित चळवळीने फक्त तडजोडची भूमिका स्वीकारली आहे का, आता संघर्ष नको जुळवून घ्या, अशा प्रकारचा ट्रेंड एक आपल्याला दिसतो. हे सगळं इथे लिहिणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B आहे, इज इंडियन सोसायटी मुव्हिंग फ्रॉम हायरार्की टुवर्ड्स डिफरन्सिएशन? इलिस्ट्रेट युअर आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल्स. हायरार्कीचं सगळ्यात महत्वाचं फीचर काय असतं? होलिझम, पवित्र. एखाद्या गोष्टीला पावित्र्य ज्या डिफरन्सिएशनला पावित्र्य मिळालं ती हायरार्की झाली, की तिचं जस्टिफिकेशन होतं नॅचरली. आणि हायरार्की इज द डिफरन्सिएशन जस्टिफाईड, अशा व्याख्या हायरार्कीची हीच आहे की जस्टिफाईड डिफरन्सिएशन इज हायरार्की. प्रश्न जेव्हा विचारतोय की इंडियन सोसायटी इज मुव्हिंग फ्रॉम हायरार्की टुवर्ड्स डिफरन्सिएशन, याचा अर्थ अशी कुठलीही श्रेणीबद्धता आखीव नाहीये, आखीव आणि कोरीव नाहीये. मग हे झालंय म्हणजे काय, तर क्लोज सिस्टीम ओपन झालेली आहे आणि फक्त डिफरन्सिएशन राहिले की अमुक व्यक्ती अमुक आहे, तमुक व्यक्ती तमुक आहे, ती कमी किंवा जास्त नाही, असा प्रकार काय झालाय का असं विचारलंय. तर अँथनी गिडन्स हे जे सोशिओलॉजिस्ट आहेत त्यांचं एक महत्वाचं आर्ग्युमेंट होतं की क्लासेस आर लाईक बसेस. म्हणजे आता सगळ्या बसेस तयार झालेल्या आहेत, समूहाचं म्हणून कुठलंही प्रतिनिधित्व नसेल, व्यक्ती केंद्रित आलेली आहे. हा या प्रश्नाचा गाभा आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे डिस्कस सॅलियंट फीचर्स ऑफ न्यू मिडल क्लास इन इंडिया. प्रश्नामध्ये न्यू आणि मिडल क्लासचे म्हणून स्वतःचे काही फीचर्स आहेत आणि न्यू मिडल क्लास याच्यासाठी पवन के वर्मा यांचं पुस्तक आहे द ग्रेट इंडियन मिडल क्लास. यांनी न्यू मिडल क्लासचं वैशिष्ट्य काय सांगितलं तर जुना मिडल क्लास आहे तो महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आदर्शांवर तयार झालेला आहे. त्याच्यासाठी आयडियाजचं महत्व खूप आहे. परंतु 1991 नंतरचा जो मिडल क्लास आहे त्याच्यासाठी इकॉनॉमिक फॅक्टरचं फक्त महत्व राहिलेलं आहे. तो खूप सेल्फ सेंटर्ड झालेला आहे असं पवन के वर्मांचं महत्व आहे म्हणणं आहे. परंतु त्याच वेळेला अमर्त्य सेन काय म्हणतात, अमर्त्य सेन म्हणतात की मिडल क्लास हा कॅरियर ऑफ डेमोक्रेसी आहे. तो पीआयएल दाखल करतो, सत्तेला प्रश्न विचारतो. 2014 मध्ये दिल्लीमधल्या गँगरेप नंतर रस्त्यावर आलेली लोक कोण आहेत, मिडल क्लास मध्ये आहेत. मागच्या वर्षी आरे बचाव म्हणून आंदोलन केलं, त्यात कोणती लोक सामील आहेत, मिडल क्लासची लोक आहेत. तर हा मिडल क्लासचा डायनेमिझम आहे, हा न्यू मिडल क्लास आहे. हे सगळं इथे तुमचा न्यूजपेपरवर होल्ड किती चांगला आहे हे या प्रश्नामध्ये टेस्ट होणार होतं जवळपास. हे एन्व्हायरमेंटल मुवमेंट असू द्या, जेंडर बेस्ड मुवमेंट असू द्या, ट्रान्सजेंडरच्या मुवमेंट्स आहेत, या सगळ्यांमध्ये मिडल क्लास खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होत आहे. त्यानंतरचा आहे क्वेश्चन नंबर 3A. डिस्कस इन डिटेल द मेजर कॉन्ट्रीब्युशन ऑफ प्रोफेसर योगेंद्र सिंग इन थिअरायझिंग इंडियन मॉडर्नायझेशन. योगेंद्र सिंग यांच्या पुस्तकाचं नाव माहिती असावं, लाल रंगाचं पुस्तक आहे मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रेडिशन. यामध्ये ट्रेडिशनचे जी वैशिष्ट्य योगेंद्र सिंग यांनी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये आहे हायरार्की, हॉलिझम, कंटिन्युटी अँड ट्रान्सेंडन्स. याबद्दल डिटेलमध्ये त्या पुस्तकात दिलेलं आहे. आणि योगेंद्र सिंग यांचं म्हणणं काय आहे इंडियाचं मॉडर्नायझेशन, हे मॉडर्नायझेशन हे मिस्टेकन मॉडर्नायझेशन आहे की आपण फक्त तंत्रज्ञान स्वीकारलं, आपण फक्त कपडे स्वीकारले मॉडर्न, परंतु आपण मॉडर्न व्हॅल्यूज स्वीकारू शकलेलो नाही. त्यामुळे पॅट्रियार्की, एक्सप्लॉयटेशन आणि हे सगळ्या गोष्टी आजही इंडियन सोसायटीमध्ये भरपूर मोठ्या लेवलला आपल्याला पेनिट्रेट झालेल्या दिसतात. मिस्टेकन मॉडर्निटी इज योगेंद्र सिंग्स कमेंट ऑन इंडियन मॉडर्नायझेशन. क्वेश्चन नंबर 3B काय विचारतो की एक्झामिन द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर रुरल अनरेस्ट इन कंटेम्पररी इंडिया. न्यूजपेपरवर किती स्ट्रॉंग होल्ड असावा याची गरज या प्रश्नातनं दिसते बघा. रुरल अनरेस्ट इन कंटेम्पररी इंडिया म्हणजे दिल्ली आणि पंजाब हरियाणा पट्ट्यामध्ये झालेली आंदोलनं रिसेंटली. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल विचारले, कोणते फॅक्टर्स ह्याच्या मागे आहेत, तर त्यातला सगळ्यात महत्वाचा लिहिणं जो गरजेचा आहे तो म्हणजे सोशलिस्टिक हँगओव्हर. 2018चा जो इकॉनॉमिक सर्वे होता त्यामध्ये हा शब्दप्रयोग असा आलेला आहे की स्टेट स्पॉन्सर्ड सगळं काही असावं. या हँगओव्हर मधून अजून आपण बाहेर यायला तयार नाही आहोत. त्यामुळे आपल्याला आजही मिनिमम सपोर्ट प्राइस आणि शासनानेच प्रोक्यूर करावेत सगळे अन्नधान्य अशी जी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे ही यातनं तयार झालेली आहे. परंतु त्याच वेळेला अजून एक कारण काय आहे तर आता थोड्या वेळापूर्वी आपण एक प्रश्न बघितला त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीचं एक्सप्लेनेशन करताना सांगितलं होतं की कुठलीही पॉलिटिकल पार्टी सत्तेत आली तरी ती अर्बन मिडल क्लासच्या बाजूने पॉलिसी तयार करते. मग साखरेची निर्यातच थांबव, अन्नधान्याचे भाव आर्टिफिशियली कंट्रोल कर, कांदाचा आयात कर, हे सगळ्या ज्या पॉलिटिकल सिस्टीमचे जे काम आहेत त्यामुळे सुद्धा रुरल अनरेस्ट तयार झालाय असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3C. डिस्कस द चेंजिंग डायमेन्शन्स ऑफ फॅमिली स्ट्रक्चर इन अर्बन इंडिया. पेपर 1 मध्ये देखील समांतर भाषा असणारा प्रश्न आला होता, पण त्यांनी अर्बन इंडिया असं जेव्हा विचारलं तेव्हा बराचसा प्रश्न इथे सुटला. रुरल इंडियामध्ये जे फॅमिलीमध्ये आहे त्या गोष्टी इथे नाही आहेत. मग त्याच्यामध्ये पहिल्या इंटरकास्ट मॅरेज बद्दल तर आपल्याला इथे लिहिताच येईल, नुसतं इंटरकास्ट मॅरेज बद्दल नाही लिहिता येणार. त्यानंतर फॅमिली स्ट्रक्चरमध्ये खूप महत्वाचा बदल झाला आहे अर्बन इंडियामध्ये, ज्याला नावच दिलंय सब न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये 2 पिढ्यांचा समावेश होतो, आई वडील आणि मुलगा मुलगी किंवा असं. सब न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये आई वडील घरात, परंतु मुलं मुली हॉस्टेलला किंवा बाहेरच्या शहरामध्ये नोकरी धंद्यानिमित्त.
ह्या फॅमिलीला म्हणतात न्यूक्लिअर फॅमिली. त्यानंतर रिलेशनशिप इज रिप्लेस्ड बाय फ्रेंडशिप. शेजारा पाजारांचं महत्व वाढलेलं आहे की तुमच्या काका मामांपेक्षा देखील शेजाऱ्याचे संबंध किती चांगले आहेत हे तुमचं तुम्ही किती चांगलं आयुष्य जगू शकता किंवा तुमच्या अडचणीच्या काळामध्ये किती तुम्हाला लवकर मदत मिळू शकते हे सगळं डिफाईन करतं. अशा प्रकारचे आर्ग्युमेंट्स क्वेश्चन नंबर 3C मध्ये येणं अपेक्षित होतं. क्वेश्चन नंबर 4A आहे, व्हॉट आर सोशियोलॉजिकल रिझन्स अँड इम्प्लिकेशन्स ऑफ रिव्हर्स मायग्रेशन ड्युरिंग द रिसेंट पॅन्डेमिक्स इन इंडिया. रिव्हर्स मायग्रेशन हे मायग्रंट लेबरर्सचं झालेलं, ह्याचे दोन प्रकारे अंडरस्टँडिंग करता येईल आपल्याला. एक आहे फंक्शनल आणि एक आहे डिसफंक्शनल. फंक्शनल अंडरस्टँडिंग काय, तर गावाकडून शहरात आलेली ही जी लोक होती ह्यांचं स्वतःचं एलिमोरेशन झालं होतं. हे स्वतःची यांची उत्क्रांती झाली होती वैचारिक दृष्ट्या. ट्रॅडिशनल जे रिच्युअल्स आहेत, ट्रॅडिशनल जी थिंकिंग आहे ती ह्यांच्यामधून कमी झाली होती. त्याच वेळेला इनोव्हेटिव्ह थिंकिंग हे यांचं खूप वैशिष्ट्य होतं. हे हार्ड वर्कर होते जास्त. 2-2 शिफ्ट्स केलेल्या आहेत. मायग्रंट लेबर 2-2 शिफ्ट्स करतात असं शेखर गुप्ता म्हणतात. शेखर गुप्ता द प्रिंट म्हणून जो युट्यूब चॅनल चालवतात आणि द इंडियन एक्सप्रेसचे एडिटर होते. ह्या लोकांनी गावाकडे वेगवेगळी व्हॅल्यू सिस्टीम नेली. सोशिओलॉजिकल रिझन्स काय आहेत रिव्हर्स मायग्रेशनचे, तर सगळ्यात महत्वाचं आहे लॉकडाऊन इम्पोज ड्यू टू कर्ब COVID-19. हे पहिलं रिझन. आणि त्याच्यानंतर काय आहे, अनअवेलेबिलिटी ऑफ जॉब इन इन्फॉर्मल सेक्टर, लॉंग अवर्स ऑफ वर्क. त्यानंतर कल्चरल कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे सन्स ऑफ सॉइल मुवमेंट असेल, स्टिरिओटिफिकेशन असेल, रिलिजियस एक्सक्लुजन असेल, हे सगळी कारण आहेत. आणि इम्प्लिकेशन्स काय आहेत रिव्हर्स मायग्रेशनचे, तर बर्डन ऑन नॅचरल रिसोर्सेस असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांवर ताण पडणार आहे रिव्हर्स मायग्रेशनमुळे. त्याच वेळेला नीरा चंडोक म्हणतात की शहरांचे जे फ्रंटलाईन वर्कर आहेत ते जर माघारी गेले तर ही कामं करणार कोण आहेत. शहरांमध्ये मायग्रंट वर्कर कोणते काम करत होते, कन्स्ट्रक्शन मध्ये होते, क्लिनिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आहेत. ही सगळी कामं कोण करणार आहे, त्यामुळे शहरांसाठी सुद्धा हे भरपूर डिस्फंक्शनल राहणार आहे. क्वेश्चन नंबर 4B आहे, डिस्कस द मेन फीचर्स ऑफ द डिबेट बिटवीन GS घुर्रे अँड वेरियर एल्विन ऑन ट्रायबल डेव्हलपमेंट. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, दरवर्षी UPSC जवळपास विचारते यावर की ट्रायबल डेव्हलपमेंटचा जो वाद आहे घुर्रे आणि एल्विन मधला. एल्विनचं म्हणणं असं होतं की ट्रायबल्स हे एकदम वेगळी समाज, हा एकदम वेगळा समाज आहे, ह्यांची संस्कृती पूर्ण वेगळी आहे आणि त्यांचं प्रिझर्वेशन झालं पाहिजे, त्यांना त्यांच्या अंगाने विकास होऊन दिला पाहिजे. तर घुर्रेंचं म्हणणं असं होतं की ट्रायबलचेच वेगवेगळे भाग आहेत. त्या घुर्रेंनी आदिवासींचंच वर्गीकरण करताना हिंदुआइज्ड, पार्शियली हिंदुआइज्ड आणि नॉन हिंदुआइज्ड असं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे घुर्रेंचं म्हणणं की ट्रायबल्सची डेव्हलपमेंट म्हणजे त्यांना संपूर्णतः हिंदू करून घेणं असंच आहे. तर एल्विनचं म्हणणं असं आहे की त्यांना वेगळं ठेवणं. हा डिबेट आहे. जेव्हा डिबेट हा शब्द येतोय प्रश्नामध्ये तेव्हा नेमका डिबेट आपल्याला अर्थबोध झाला पाहिजे, डिबेट म्हणजे काय. आणि यातनं जो वे फॉरवर्ड आहे तो ट्रायबल पंचशील आहे. ट्रायबल पंचशील बाय जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ अनटचॅबिलिटी इन इंडिया. पुन्हा एकदा हा प्रश्न देखील दरवर्षी UPSC विचारते वेगवेगळ्या पद्धतीने. फॉर्म्स ऑफ अनटचॅबिलिटी आणि क्रिटिकल एक्झाम आहे. कोणकोणते आहेत, कॉमन सेन्सला माहिती असणारं हॅबिच्युअल सिग्रिगेशन, त्याच्यानंतर कास्ट एंडोगॅमी, त्याच्यानंतर GS घुरेंनी नोट केलेली सिव्हिल आणि रिलिजियस डिसॅबिलिटी. अशा प्रकारे वेगवेगळे फॉर्म्स ऑफ अनटचॅबिलिटी इन इंडिया सांगता येतील. आणि यांना जस्टिफाय करण्यासाठी कोणतं पुस्तक आपण सांगू शकतो जे रिसेंट पब्लिश झालंय, ते सूरज एंडगे यांचं कास्ट मॅटर्स. या पुस्तकामध्ये अनटचॅबिलिटी कशा प्रकारे व्यक्त होते हे सगळं इथे लिहून. क्रिटिकल एक्झामिनेशन काय, तर मेरिटोक्रेटिक सिस्टीम जी आहे नवीन आलेली की तुमची कास्ट कुठली आहे त्यापेक्षा तुमच्याकडे कोणकोणतं तुमचे एज्युकेशनल अटेनमेंट काय आहे, तुमच्याकडे स्किल्स कोणते आहेत, तुम्ही कुठलं काम करू शकता, ह्याच्यामुळे तुमच्याकडे एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे अशा कुठल्या प्रकारची अनटचॅबिलिटी राहिलेली आहे का, हे सगळं या प्रश्नामध्ये येणं अपेक्षित होतं.
सेक्शन बी मधले प्रश्न बघूया आपण. Question number 5A. Analyze the idea of developmental planning in India. डेव्हलपमेंटल प्लॅनिंगची आयडियाने कुठून घेतली? रशियाकडनं. योगेंद्र सिंग यांचंच म्हणणं होतं की रशियामधनं डेव्हलपमेंटल प्लॅनिंग आणि USA कडनं तंत्रज्ञान घेऊन भारताचा विकास झालेला आहे, डेव्हलपमेंट झालेला आहे. मग पंचवार्षिक योजना कशा झाल्या आणि यांची मर्यादा काय होती? रॉबर्ट धाल म्हणून एक सोशलॉजिस्ट आहेत, त्यांचं म्हणणंच होतं की डेमोक्रेसी अशी काही नाहीये, तर ब्युरोक्रेसीच्या हातात सत्ता एकत्रित होते. प्लॅनिंग, इंडियन प्लॅनिंग सिस्टीमची सगळ्यात मोठी मर्यादा होती हे टॉप डाऊन अप्रोच आणि प्लॅनिंग कमिशनच्या हाती एकवटलेले अधिकार. हे रॉबर्ट धाल यांचा सिद्धांत किती जमिनीवर आहे ते दाखवतात. त्यानंतर CW मिल्स यांनी जे एलिट सिस्टम दाखवले, त्यात सेंट्रल गव्हर्नमेंट ही एक एलिट सिस्टम होती CW मिल्सची. भारतामध्ये डेव्हलपमेंट प्लॅनिंग मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा रोल खूप प्रॉमिनंट राहिला. आणि अॅनालाइज द आयडिया ऑफ डेव्हलपमेंटल प्लॅनिंग मध्ये सुरुवातीला हे सगळं आर्ग्युमेंट आणि त्यानंतर डेव्हलपमेंटमध्ये झालेला बदल तो नीती आयोगाच्या मार्फत आहे. नीती आयोगाचा उल्लेख झाला पाहिजे. नीती आयोग कसा कॉम्पिटेटिव्ह इनइक्वालिटी बद्दल बोलतो, मार्केटचं प्रमोशन कसं करतो, मग तिथेच आपल्याला मार्क्सियन आर्ग्युमेंट, ग्रामसियन आर्ग्युमेंट देता येतो. कमेंट ऑन द रोल ऑफ कोऑपरेटिव्ह इन रुरल डेव्हलपमेंट. रोल ऑफ कोऑपरेटिव्ह इन रुरल डेव्हलपमेंट. कोऑपरेटिव्ह कशासाठी निर्माण झाल्या? तर कॅपिटलिझमला आव्हान. कॅपिटलिझम मध्ये जर समजा एका व्यक्तीकडे 1 कोटी रुपये आहेत आणि 1 लाख महिना कमवणारा, 1 लाख वर्षाला कमवणारा शेतकरी त्याच्यासमोर उभा राहू शकत नाही, तर 100 शेतकरी एकत्र येतात, कोऑपरेटिव्ह स्थापन करतात आणि त्याला चॅलेंज देतात की आमचं हे प्रोडक्शन आहे आणि आम्ही तुला चॅलेंज देतो असं. तर हा रोल आहे कोऑपरेटिव्हचा इन रुरल डेव्हलपमेंट. रुरल डेव्हलपमेंटचं रुरल इंडियामध्ये कॅपिटल फॉर्मेशन, रुरल इंडियामध्ये मार्केटचं पेनिट्रेशन कोऑपरेटिव्हने खूप स्मूथली घडवून आणलं. हे सगळं आर्ग्युमेंट क्वेश्चन नंबर 5B मध्ये येणं अपेक्षित होतं. क्वेश्चन नंबर 5C आहे, अर्बन स्लम्स आर साइट्स ऑफ सोशल एक्सक्लुजन, एक्सप्लेन. मग हे एक्सक्लुजन कोणकोणत्या माध्यमातून होतं हे सांगता येईल. ह्याच्यामध्ये हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे, लेशर टाइम आहे, ह्यामध्ये झालेलं एक्सक्लुजन आहे. आणि त्याच्यानंतर ह्याचं एक वेगळं डायमेन्शन येणार आहे, ते म्हणजे जेंडर प्लस स्लम्स. म्हणजे एखाद्या महिलेला स्लम्स मध्ये राहताना किती त्रास होतो हे आपण कल्पना देखील करू शकत नाही. हे सगळे आर्ग्युमेंट या प्रश्नामध्ये येऊ शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5D आहे, डज रिजनलिझम इसेन्शियली लेड टू डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर? सबस्टॅन्शिएट युअर आन्सर विथ रिलिव्हंट एक्झाम्पल्स. डज रिजनलिझम lead to decentralization of power? ह्यामध्ये 2 बाजूंनी आर्ग्युमेंट करता येतात. रिजनलिझम मुळे डिसेंट्रलायझेशन झालं की डिसेंट्रलायझेशन मुळे रिजनलिझम तयार झाला असं. की भारतामध्ये जे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालं, स्टेट्स निर्मिती आणि हे सगळं रिजनलिझम मुळे झालं. त्यात पोटी श्रीरामुल्लू यांचा उपोषण असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, नागांनी केलेलं आंदोलन असेल, इत्यादी इत्यादी. आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवरमुळे रिजनलिझमची निर्मिती कशी झाली? तर विदर्भातली मागणी आहे, स्वतंत्र विदर्भाची मागणी आहे, तेलंगणाची मागणी जी तीच हे झाली, पूर्ण झाली. हे सगळं इथे लिहिता येण्यासारखं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, डिस्कस द रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन ॲग्रेरियन चेंज. ॲग्रेरियन चेंज मध्ये स्ट्रक्चरल चेंज, फंक्शनल चेंज ह्या सगळ्या आर्ग्युमेंट येणं अपेक्षित होतं. स्ट्रक्चरल चेंज मध्ये इमर्जन्स ऑफ मिडल क्लास फार्मर्स, ज्यांचं नेतृत्व शरद जोशी आणि महेंद्रसिंग टिकैत यांनी केलं होतं. आणि फंक्शनल चेंज काय? HYV सीडमुळे प्रोडक्टिव्हिटी वाढली, उत्पन्न वाढलं, इत्यादी असे आर्ग्युमेंट्स इथं येऊ शकतात की टेक्नॉलॉजीने कसा ॲग्रेरियन चेंज घडवून आणला. आणि आता ICTचा वापर करून आपण इनाम वगैरे स्थापन केलेले आहेत.
किंवा टेक्नॉलॉजी इंटरनेटच्या माध्यमातून शेतकऱ्याला जे पहिल्या सुविधा मिळत होत्या आता मिळायला लागले, माहिती मिळायला लागली. त्यानंतर क्वेश्चन 6A आहे, एक्सप्लेन द सोशियोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी अँड इट्स थ्रस्ट ऑन द वोकेशनलायझेशन अँड स्किल डेव्हलपमेंट. न्यू एज्युकेशन पॉलिसी माहिती असणं गरजेचं आहे. करंट अफेअर्सवर किती मजबूत हात लागतो याचे एक उदाहरण न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि तिचे फीचर्स काय आहेत. वोकेशनलायझेशन आणि स्किल डेव्हलपमेंट ह्याचं सोशियोलॉजिकल सिग्निफिकन्स द्यायचं आहे. सोशियोलॉजिकल सिग्निफिकन्स देताना ह्याच्यामध्ये फंक्शनल आर्ग्युमेंट, आता आपण मगाशीच एक प्रश्न बघितलाय त्याच्यामध्ये हे फंक्शनल आर्ग्युमेंट डरखीम आहे. पण मार्क्स सांगणार की हा सगळा प्रकार जो आहे हा कॅपिटलिझमच्या प्रमोशनचा प्रकार आहे. स्किल डेव्हलपमेंट असेल आणि वोकेशनलायझेशन असेल, हे सगळं कशासाठी, तर कॅपिटलिझमला अजून सपोर्ट करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी. स्टेटचा रोलच कमी होतोय. ह्या सगळ्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमोट करते असं एकंदरीत आर्ग्युमेंट करता आलं असतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6B आहे, इज एजिंग अँड इमर्जिंग इश्यू इन इंडियन सोसायटी. डिस्कस द मेजर प्रॉब्लेम्स ऑफ द ओल्ड एज पीपल इन इंडिया. इमर्जिंग इश्यू कशासाठी म्हटलंय की आज भारताचं सरासरी वय 27 वर्ष आहे. हेच 2060 साली 50च्या वर गेलेलं असणार आहे. तर त्यामुळे हा इमर्जिंग इश्यू आहे. आणि ह्यातनं प्रॉब्लेम्स काय तयार होत आहेत, तर आज युरोपियन देश, इटली सारख्या देशाची जी कोविडमध्ये अवस्था झाली तो प्रॉब्लेम आहे की वर्किंग एज पॉप्युलेशनच कमी होतं. मग देशामध्ये जेव्हा कुठलीही आणीबाणीची परिस्थिती तेव्हा काम कोण करणार. त्यानंतर त्यांचे ॲडॅप्टेबिलिटी कमी झालेली असते, सायकोलॉजिकल स्ट्रेस असतो, सोशल एक्सक्लुजन झालेलं असतं, उत्पन्न संपत असतं. हे सगळे प्रॉब्लेम्स लिहिता येण्यासारखे आहेत या प्रश्नामध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6C आहे, अंडरलाईन द सोशो कल्चरल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इंडियाज स्क्यूड सेक्स रेशो. पुन्हा एकदा दरवर्षीचा प्रश्न ठरलेला स्क्यूड सेक्स रेशो, घसरलेला चाइल्ड सेक्स रेशो आहे, त्याबद्दल इथे आर्ग्युमेंट येणार होतं. सोशो कल्चरल फॅक्टर्स, कल्चरल फॅक्टर्स मध्ये काय येणार, सन मेटा प्रिफरन्स. दरवर्षीचा इकॉनॉमिक सर्वे या गोष्टीबद्दल आता बोलायला लागलाय. आणि सोशिओ फॅक्टर काय आहेत, तर पंजाब हरियाणामध्ये घसरलेला चाइल्ड सेक्स रेशो आहे हा कॅपिटलिझमचा परिणाम आहे की डावरी वाढली, त्याच्यामुळे मुली नकोशा झाल्या आहेत म्हणून गर्भपात करा. अशा प्रकारे डेव्हलपमेंट आपल्याला हरियाणामध्ये झालेली दिसते. क्वेश्चन नंबर 7A आहे, द प्रॉब्लेम ऑफ डिस्प्लेसमेंट इज इनहरंट इन द आयडिया ऑफ डेव्हलपमेंट. प्रॉब्लेम ऑफ डिस्प्लेसमेंट, भारतामध्ये जी मोठी डिस्प्लेसमेंट झाली ती डॅम्स, माइन आणि अर्बनायझेशन ह्या कारणांमुळे झालेली आहे. आता ही इनहेरंट आहे का, आणि इनहरंट जर असेल डेव्हलपमेंट बद्दल तर विच टाइप ऑफ डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटची योगेंद्र सिंग यांनी केलेली व्याख्या आहे डिझायरेबल चेंज. पण डिझायरेबल म्हणजे कोणाचा नेमका डिझायरेबल, तर डिस्प्लेसमेंटचा प्रॉब्लेम तेव्हाच होतो जेव्हा मोजक्या लोकांसाठी भरपूर साऱ्या लोकांचे हितसंबंध डावलले जात आहेत, तिथे डिस्प्लेसमेंटचा प्रॉब्लेम येतो. हे सगळे आर्ग्युमेंट इथे येणं अपेक्षित आहे. त्याला भारताने काढलेला रस्ता आहे डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, पेसा कायदा असेल, PESA, प्रोव्हिजन्स ऑफ एक्सटेन्शन ऑफ प्रोव्हिजन्स टू पंचायत असा टू शेड्यूल्ड एरिया, हे सगळा डिस्प्लेसमेंट आणि डेव्हलपमेंट मधलं द्वंद्व नष्ट करण्यासाठी भारताने काढलेला रस्ता आहे. क्वेश्चन नंबर 7B आहे, रायझिंग एथनोसेंट्रिसिझम इज leading to conflict in our society. Assess this statement with appropriate reasons. एथनोसेंट्रिसिझम म्हणजे काय की स्वतःच्या एथनिक आयडेंटिटी आहे तिचं जास्त, त्याच्याबद्दल जास्त आग्रही, असर्टिव्ह राहणं. म्हणजे मग ते आपली कन्नड असेल, मराठी असेल, गुजराती असेल, बाहेरचे नको म्हणून चांगलं असणं. आणि यातनं कॉन्फ्लिक्ट इन द सोसायटी काय निर्माण होत आहेत, तर मायक्रो लेवलला सुद्धा होतील, मॅक्रो लेवलला दंगले होतात, रायोट्स होतात, आणि मायक्रो लेवलला सोशल इन्सिक्युरिटी असते, लिंचिंगचे प्रकार असतात,
हे सगळे एथनोसेंट्रिसिझममुळे झालेले प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7C आहे, इज सोशल डेमोक्रेसी अ प्री कंडिशन फॉर पॉलिटिकल डेमोक्रेसी? कमेंट. सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय? तर डॉक्टर आंबेडकर म्हटले की पॉलिटिकल डेमोक्रेसीचा काहीच अर्थ नाहीये, कारण की तो वरून लादलेली डेमोक्रेसी आहे. आणि सोशल डेमोक्रेसी म्हणजे काय? तर इथे टालकॉट पार्सन जे सांगतो की डेमोक्रेसीचं व्हॅल्यू इंटरनलायझेशन, व्हॅल्यू इंटरनलायझेशन जे आहे हे होणं गरजेचं आहे का पॉलिटिकल डेमोक्रेसीसाठी? भारतासारखा देश ज्याच्यामध्ये सोशल डेमोक्रेसी न होता देखील पॉलिटिकल डेमोक्रेसी आली आणि आता आपण सोशल डेमोक्रेसीकडे चाललोय ऍक्च्युअली. वेअर ॲज इफ वी कम्पेअर दिस विथ द कंट्रीज लाईक USA, तर तिकडे आधी सोशल डेमोक्रेसी आली नंतर पॉलिटिकल डेमोक्रेसी आली. क्वेश्चन नंबर 8A आहे, डिस्कस द रोल ऑफ सोशल मीडिया. रोल ऑफ सोशल इन कम्युनल पोलरायझेशन आणि सजेस्ट वेज टू कम्बॅट इट. हा GS म्हटला असा प्रश्न आला तरी आश्चर्य वाटायला नको, कारण की हा जनरल स्टडीज टाईपचा क्वेश्चन वाटतो. परंतु या प्रश्नाचं उत्तर देताना मग सोशियोलॉजिकल लँग्वेज जास्त वापरणं गरजेचं आहे की सोशल मीडियाचं मुख्य काम काय आहे? फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू द सोसायटी. आणि वे टू कॉम्बॅट इट यामध्ये पॉलिटिकल सिस्टीमचं कसं इंटरफेरन्स असेल किंवा इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये काय बदल झाले तर सोशल मीडियाचा रोल बदलेल किंवा वाढेल इत्यादी आर्ग्युमेंट क्वेश्चन नंबर 8A मध्ये येऊ शकतात. क्वेश्चन नंबर 8B आहे, अर्बन सेटलमेंट इन इंडिया टेंड टू रेप्लिकेट इट्स रुरल कास्ट किनशिप इम्प्रिंट्स. डिस्कस द मेन रिझन्स. अर्बन सेटलमेंट्स इन इंडिया टेंड टू रेप्लिकेट इट्स रुरल कास्ट किनशिप इम्प्रिंट्स. हे आर्ग्युमेंट भारतातलं होतं. वेस्ट युरोपमध्ये जे अर्बनायझेशन झालं ह्याला म्हणतात ब्रेकडाऊन थिअरी. ब्रेकडाऊन थिअरी म्हणजे जुन्या ज्या व्यवस्था होत्या, जुनी जी व्हॅल्यू सिस्टीम होती ती कोलॅप्स झाली, नवीन आली. भारतामध्ये जे इंडस्ट्रियलायझेशन अर्बनायझेशन झालं ते या सिद्धांताने झालंच नाही. भारतामधलं अर्बनायझेशन कसं झालं की जर समजा गावातली एक व्यक्ती शहरात आली तर ती त्याच्या ओळखीच्या काका मामा भाऊ भाऊकी वगैरे सगळ्यांना घेऊन भारत शहरामध्ये येणार, त्यांची वस्ती वाढणार. मग अशाच प्रकारे जातीचे समूह तयार झाले, प्रांतांचे समूह तयार झाले, धर्माचे समूह तयार झाले. हे रुरल कास्ट सिस्टीम इम्प्रिंट्स अशा प्रकारे तयार होत गेल्या शहरांमध्ये. हे आर्ग्युमेंट इथे येणं अपेक्षित होतं. आणि क्वेश्चन नंबर 8C लास्ट क्वेश्चन काय विचारतो, डज इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑटोमॅटिकली ब्रिंग अबाउट सबस्टॅन्शियल एम्पॉवरमेंट फॉर वुमन? ब्रीफली डिस्क्राइब द मेन इश्यूज ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. डज इकॉनॉमिक, या प्रश्नामध्ये असं इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आपण करतोय, परंतु याच्यामुळे खरंच सबस्टॅन्शियल एम्पॉवरमेंट होतीये का? तर नाही होते. आणि त्याचं सगळ्यात प्रमुख कारण काय आहे तर फॅमिली. फॅमिलीचा रोल आणि फंक्शन्स अल्टर झाले का? नाही. आणि त्यामधला मेल डॉमिनन्स कमी झाला का? नाही. त्यामुळे फक्त इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटमुळे सबस्टॅन्शियल एम्पॉवरमेंट होतीये का? मग वेगळी व्हॅल्यू सिस्टीम गरजेची आहे. मग त्यासाठी वे फॉरवर्ड आपल्याला काय देता येईल की एज्युकेशन सिस्टीम मध्ये बदल, त्यानंतर मूवीज आणि ह्या सगळ्यांच्या मार्फत आपण वेगळी व्हॅल्यू सिस्टीम तयार करणं यामध्ये गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सोशियोलॉजी पेपर 2 मध्ये न्यूजपेपर, कॉमन सेन्स, क्रिटिकल थिंकिंग यांचं महत्व पुन्हा एकदा UPSC ने अधोरेखित केल्याचं दिसतं. थँक्यू.